बघूयात पुढची बातमी। राज्यामधल्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलाय। शहरी भागांमध्ये पडलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय, पण ग्रामीण भागामध्ये मात्र पिकांचं मोठं नुकसान झालंय। वेगवेगळ्या ठिकाणची ही चार दृश्य आपण बघतोय। बुलढाणा, धुळे, नाशिकच्या चांदवड भागामधली आणि नांदेडमधली। या सगळ्यामुळे शेतकरी राजा सध्या अडचणीत आहे। विशेष म्हणजे काही ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपिटीचा मारा झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। हा पाऊस पुढचे 3 दिवस तरी राज्यामध्ये ठाण मांडून राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। तर काढणीला आलेली ही पिकं होती ती पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहेत। केळी पीक असेल, फळबागा असतील, या फळबागायतदारांना देखील या सगळ्याचा मोठा फटका बसलेला आहे। मक्याची शेती आपण बघतो आहोत, त्यानंतर धान पीक होतं, ज्वारीची शेती देखील भुईसपाट झाल्याची दृश्य आपल्या हाती येत आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती बहुतांश मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये सगळी जी उभी पिकं आहेत या पिकांनी माना टाकलेल्या बघायला मिळत आहेत। अवकाळी पावसामुळे राज्यामध्ये 62,969 हेक्टरवरच्या पिकांचं अतोनात नुकसान झालंय आणि पिकांच्या नुकसानीचा हा जो आकडा आहे तो देखील वाढण्याची शक्यता आहे। अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यांना या गारपिटीचा, अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय। एप्रिलमध्ये देखील अवकाळी सुरू राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे हे नुकसान आणखी वाढू शकतं असा अंदाज कृषी विभागाने वर्तवलाय। नांदेड जिल्ह्यामध्ये देखील अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। नांदेड, भोकर, अर्धापूर, उमरी आणि धर्माबाद या तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपलं आणि तडाखा दिला। वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी, आंबा, मका, काढून ठेवलेली हळद यासोबतच शेतीच्या इतर पिकांचं देखील मोठं नुकसान झालंय। तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी सध्या शेतकरी करतायत। रात्री 11 वाजता वारं सुटलंय। मक्का पुरं पडून गेले। दोन एकर मक्का पडून गेले। 2 लाख रुपयाचं पीक सगळं आलं, हे पण सगळं खराब झालंय। एक एकर गव्हाचं बॅग सगळं खराब झालंय। 10 क्विंटल गहू होते, पुरं खराब होऊन गेलंय। पैसे याच्याला उचलो, वावर केलं, परत लग्न होते, आता काय कर्ज झालंय, कर्ज फिटामुळे केलं, असं केलं, सगळं पडून गेलं। सगळं वादळानं सगळं आडवं पडलंय, खराब झालं सगळं। आता काय करायचं नाही, कसं करावं आता। यवतमाळ जिल्ह्यामधल्या अंजी नाईक इथे रात्रीच्या वेळेला जोरदार वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झालाय। अवकाळी पावसामुळे गहू अक्षरशः आडवा झालाय। भाजीपाला पिकांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। तर यवतमाळमधल्या शेतशिवारामधली ही दृश्य आपण बघतोय। अवकाळी पावसाचा आणि गारपिटीच्या माऱ्यामुळे ही उभी पिकं आडवी झाली आहेत। हवामान खात्यानं पश्चिम विदर्भामध्ये 29 मार्च ते 2 एप्रिल पर्यंत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिला होता। यानुसार काल बुलढाणा जिल्ह्यामधल्या चिखली, मोताळा, खामगाव, नांदुरा, संग्रामपूर या तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालेला आहे। अवकाळी पावसामुळे कांदा, केळीच्या बागा, गहू आणि ज्वारी या पिकांचं मोठं नुकसान झालंय। अर्थातच शेतकरी बेटाकुटीला आलाय। धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीच्या फटक्यामुळे रब्बी हंगामाच्या पिकांना फटका बसलाय। बाजरी, हरभरा, मका या पिकांचं सगळ्यात जास्त नुकसान झालं। शेतकरी हवालदिल झालेला आपण बघतोय। धुळे जिल्ह्यामधील धुळे तालुका आणि साक्री तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान झालंय। त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे आर्थिक संकट ओढावलेलं आहे। या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा देखील सडून जाण्याची भीती व्यक्त होतीये। जळगाव जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। जळगाव, भुसावळ, एरंडोल, धरणगाव आणि मुक्ताईनगर या तालुक्यामधल्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालेला दिसतोय। पावसामुळे मका, ज्वारी, बाजरी, कांदा या पिकांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे तातडीनं या सगळ्या नुकसानीचे पंचनामे करावेत। शेतकऱ्यांना सरकारनं आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा शेतकरी वर्गामधून व्यक्त होतीये।
100% नुकसान झाली असं आहे ना. पंचनामे झालेत का? पंचनामे अजून कुठे झाले? आता पंच मागे झाले होते, कुठे काय काहीच दिले नाही. आता डबल टेबलच झालं, 2 झाले आता. कुठल्या कुठल्या पिकांचं नुकसान झालंय? सगळंच पिकांचे झाले, जे आता कांदे, मका, बाजरी, ज्वाऱ्या सर्व जे आले, भुईमूग. हे आता आमच्या मुख्य पीक म्हणजे कांद्यांचे, डोक्यांचे बियाणाचं ते गहू असे सर्वच नुकसान झालं. पिकाचे नुकसान झाले, सगळ्या पिकाची नुकसान झाले. आता शेतकरी करेल काय याच्यात? याचा मार्गच काढायला जागाच नाही. आता तोंडातून घास आला आणि तो देवाने हिणून घेतला. हा, शेतकरी पाहत नाही, सरकार पाहत नाही. शेतकऱ्याला एकदम शेवटच्या नंबरवर टाकून दिला. याच्या वारसच कोणी राहिलं नाही जगामध्ये. शेतकऱ्यांनी करावं काय? सरकारच्या शेतकऱ्याची सत्ता चालू आहे आता सध्या, आणि त्याच्यावर सगळं जग चालू आहे, पण त्याला कोणी पाहत नाही. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे पुणे शहरामध्ये 14 ठिकाणी